महाडची जी क्रांती आहे, महाडचा सत्याग्रह, तो फक्त पाण्याचा प्रश्न नव्हता, तर सामाजिक क्रांतीचा प्रारंभ देखील होता, असं का म्हटलं जातं? तिथलं पाणी हे इतर जातीच्या लोकांना किंवा दलितांना वापरता येत नसायचं. आणि मग त्यावेळेला हा मुद्दा अगदी प्रकर्षानं पुढे आला किंवा तिथे दलितांना हात लावता येणार नाही पाण्यात. बरोबर. बाबासाहेबांनी बघितलं, बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला या सगळ्या विषयावर काम करायचे आणि त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा घोषणा केली की आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाणी पिणार. 1927 मध्ये मनुस्मृती दहन झालेलं आहे डिसेंबरमध्ये. या दोन्ही घटना एकमेकांशी निगडीत आहेत. याचा एक अर्थ आपण एवढाच घ्यायचा की अशा प्रस्थापित शोषणाच्या ज्या व्यवस्था आहेत बरोबर. की ज्याला देवत्व इतर लोकांनी मानलेलं होतं, त्याच्या विरोधात जायला सुरुवात झाली नाही. आता यंदाच्या तरुणांनी जतन करावं का या वारशाचं? अनेक ठिकाणचे जे सत्याग्रह आहेत त्या सत्याग्रहांच्या आपण पुन्हा पुन्हा आठवणी काढतो त्या तारखांना. तर त्याचा एक परिणाम असा होतो की नवीन पिढीला कळतं की असं काहीतरी झालेलं होतं आणि ज्याचा आपल्या विकासामध्ये ज्या गोष्टीचा फायदा हे आहे, उपयोग आहे. आपले तरुण मुलं किंवा मुली या एकत्र येतात आणि संघटना तयार करतात आणि संघटना केल्यानंतर मग तिचा उपयोग केवळ आपल्या आनंदासाठी म्हणून त्यांनी करू नये, तर त्याच्या या गोष्टीचा उपयोग त्यांनी एकमेकांशी संबंध हे दृढ कसे होत जातील, लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याच्यासाठी म्हणून मार्ग कसे आपल्याला घेता येतील, असे राजकारणाविरहित ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांनी कराव्यात असं माझं मत आहे. मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथे चौदार तळ्यावर पाणी पिण्याच्या हक्कासाठी केला गेलेला लढा, केला गेलेला सत्याग्रह म्हणजेच महाडची क्रांती. आणि हाच लढा म्हणजेच सामाजिक समता आणि मानव अधिकारांच्या लढ्याचं प्रतीक देखील मानलं जातं. आणि यासाठी आपल्यासोबत याच विषयावर थेट वार्ता करण्यासाठी आहेत पॅन्थर अविनाश मातेकर आणि त्याचबरोबर ते महाराष्ट्राचे माजी समाज कल्याण मंत्री देखील आहेत. सर, तुमचं आमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, माझा सर्वात पहिला प्रश्न असा आहे की महाडची जी क्रांती आहे, महाडचा सत्याग्रह, तो फक्त पाण्याचा प्रश्न नव्हता, तर सामाजिक क्रांतीचा प्रारंभ देखील होता, असं का म्हटलं जातं? म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला तो महाडचा जो सगळा परिसर आहे त्या परिसरामध्ये एक मोठा असा समुद्रावरचा असा एक सागर होता, परंतु तिथलं पाणी हे इतर जातीच्या लोकांना किंवा दलितांना वापरता येत नसायचं. आणि त्यामुळं मग तिथं अशी परिस्थिती होती की ज्या वेळेला बाकीचे लोक तिथं पाणी भरायला यायचे तर तिथल्या या दलित लोकांना असं उभं राहून, बायकांना विशेषतः उभं राहून बादल्या घेऊन उभ्या राहायच्या आणि उपकारादाखल जर त्यांनी एखादी बादली कोणाला जर दिलं पाणी तर दिलं, अशा ती एक परिस्थिती होती. याच्यातून मार्ग काढण्याच्या हेतूने त्या ठिकाणी पाण्याचा तिथे एकमेव संग्रह तोच होता. म्हणजे नळ सिस्टीम नव्हती त्यावेळेला किंवा घराघरामध्ये नळ गेलेले नव्हते किंवा वस्त्या वस्त्यांच्यात नळ नव्हते, तर तिथं येऊन लोक पाणी घेऊन जायचे आणि त्यातून जर एखाद्या विशिष्ट समूहाच्या लोकांना त्यातलं पाणी मिळत नसेल तर तो एक अन्याय होता. आणि याच्यासाठी म्हणून थोडीशी जाणीव तिथं वरच्या बाजूला एक मुस्लिमांचा पट्टा होता, त्या मुस्लिम लोकांना पहिल्यांदा याच्यातली एक जाणीव झाली. आणि मग त्यांनी काय केलं की त्यांनी या लोकांना पाणी द्यायला सुरुवात केली, परंतु तरी देखील नीट त्याचा उपयोग फारसा होत नव्हता. अशा वेळेला मग काही जे विचारवंत होते किंवा काही जे समाज परिवर्तनवादी लोक होते, अशा लोकांनी या ठिकाणी आपण काहीतरी व्यवस्था करून सर्वांना पाणी देता येईल अशी काळजी घेतली पाहिजे, अशी भूमिका घेतली. आणि मग त्यावेळेला हा मुद्दा अगदी प्रकर्षानं पुढे आला किंवा तिथे दलितांना हात लावता येणार नाही पाण्याला. बरोबर. आणि तरी देखील मग बाबासाहेबांनी बघितलं, बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला या सगळ्या विषयावर काम करायचे,
तर त्यांच्या ते लक्षात आलेलं होतं की कायद्यानुसार यांना हे बंधन घालता येणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा घोषणा केली की आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाणी पिणार. परंतु त्यांनी देखील एक सावधानता अशी बाळगली की हे पाणी म्हणजे मोठा कलह होऊ नये किंवा गावभर याच्या सगळ्या दंगली होऊ नयेत, यासाठी त्यांच्या सोबत जे वरच्या समूहातील काही त्यांचे सहकारी गेलेले होते, त्या सहकाऱ्यांनी ते पाणी उचललं आणि चाटलं, तोंडामध्ये घेतलं पाणी. आणि त्यांनी एक त्या गोष्टीला सुरुवात केली. मुद्दा असा आहे की पाणी ते सर्वांना प्यायला मिळू शकतं, या गोष्टीला त्या ठिकाणी सुरुवात झाली. प्रारंभ झाला. आणि नंतरच्या काळामध्ये मग त्यांनी ती व्यवस्थाच निर्माण केली तिथं, आणि मग ते पाणी सर्वांना मिळू लागलं. तर असा तो त्या पाण्याचा तिथला इतिहास आहे. सर, या सत्याग्रहात सहभागी झालेले जी लोक होती त्यांच्या भूमिकेबद्दल काय सांगाल आणि त्यांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावं लागलं? नाही, त्यावेळेला जी परिस्थिती होती ती एक तर जातीयवाद असा थोडासा वाढतच चाललेला होता, ही गोष्ट देखील खरी आहे. आणि लोकांचे अडचणी व्हायच्या, दलितांच्या किंवा शोषितांच्या ज्या अडचणी व्हायच्या, त्या अडचणी या सगळ्या खाण्यापिण्याच्या गोष्टींच्या याच्या त्याच्या अपवादामुळेच ते होत असायचं. अगदीच अगदीच. तर त्या पिरियडमध्ये, त्या काळामध्ये देखील, त्या वेळेला देखील अनेक लोकांनी सहकार्य केलेलं, ही देखील वस्तुस्थिती आहे. काही लोकांना या जातीच्या बाहेर जाऊन लोकांना मदत करायची इच्छा व्हायची, ते गुपचूप करायचे बिचारे, कारण त्यांच्यावरही पुन्हा दहशतीचा धाक असायचा. अगदीच. परंतु नंतर देखील जे झालं त्यावेळेला ते सर्वांनाच मिळू लागलं. अस्पृश्य समाजातील महिलांचा आणि तरुणांचा कसा सहभाग होता या संदर्भात काय सांगाल? नाही, याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की मुळामध्ये अस्पृश्य महिलांना हं. असं फार उघडपणे चार लोकांच्या मध्ये वावरता येत नसायचं. घरातलं त्यांना ते बंधन असायचं, घरचं बंधन असायचं, आणि आपले नातेवाईक किंवा घरातले लोक यांच्याशीच मिळून मिसळून त्या काय राहू शकायच्या, फार पुढे त्या जात नसायच्या किंवा एखादी भूमिका त्या घेत नसायच्या, ही बरोबर. वस्तुस्थिती आहे. आणि तरुणांबद्दल? तरुणांना माझ्या मते त्यावेळेला अशी जाणीवच नव्हती मुळामध्ये. एक तर शिक्षणाच्या दृष्टीने थोडीशी अडचण होती त्यावेळेला. मुलांना देखील शिक्षणाच्या मध्ये देखील वर्गामध्ये त्यांना वेगळं बसावं लागायचं किंवा असे सगळे त्याही वेळेला त्या अडचणी होत्या सगळ्या त्या. पण नंतर हे सगळं विस्कळीत झालं आणि एका चांगल्या गोष्टीला सुरुवात झाली. तर महाडच्या क्रांतीनंतर 1927 मध्येच मनुस्मृती दहन झालेलं आहे डिसेंबरमध्ये. या दोन्ही घटना एकमेकांशी निगडीत आहेत, संबंधित ठेवू शकतो? संबंधित असं नाही, परंतु आणि एक तर मनुस्मृतीबद्दल आपल्यातील एका मोठ्या वर्गाने मनुस्मृतीशी आम्हाला काही घेणं देणं नाही अशी भूमिका घेतली होती. आणि त्यामुळे हे नंतरच्या काळात झालं. राजा ढाले वगैरे जे होते बरोबर. त्यांच्या काळामध्ये ते झालं, आणि मग त्यामुळे ते मनुस्मृती वगैरे जाळण्याचा तो प्रकार झाला त्या याच्यामध्ये. तर तो एक याचा एक अर्थ आपण एवढाच घ्यायचा की अशा प्रस्थापित शोषणाच्या ज्या व्यवस्था आहेत बरोबर. की ज्याला देवत्व इतर लोकांनी मानलेलं होतं, त्याच्या विरोधात जायला सुरुवात झालेली होती. या दोन्ही घटनांचा आजच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यावरती काही परिणाम झालेला आहे का, तुम्हाला असं वाटतंय? निश्चितच आज जी तरुण पिढी जी तयार झालेली आहे, ती तरुण पिढी या सगळ्या प्रभावातून गेलेली आहे. आणि त्यांनी अनटचॅबिलिटी किंवा या प्रकार त्यांनी जरी पाहिला नसेल, भोगला नसेल, तरी तो काय प्रकार होता या विषयाच्या जाणीवा त्यांना आहेत. 1927 ला झालेला जो सत्याग्रह आहे आजच्या काळात महत्वाचा आहे का तरुणांसाठी किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी? एक आदर्श गोष्ट आहे ती. आणि आपण कुठल्या लढ्यातून पुढे आलेलो आहोत, कुठल्या संघर्षातून पुढे आलेलो आहोत, या जाणीवेच्या पोटी या गोष्टी आवश्यकच आहेत ना. मग काय सांगाल, आपण या क्रांतीतून काय शिकू शकतो? समतेचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये आलेला आहे ना, इन्क्लूड झालेला आहे. आणखीन आता काय, आता जे आपल्या मुलांना कायद्याच्या अभ्यासामध्ये देखील बघतो आपण, किंवा कायदेशीर ज्या वेळेला ते विचार करतात त्यावेळेला बघतो आपण की त्यांना जे एखादी सरकारची गोष्ट नाही रुचली की लगेच ते पटकन त्याची रिॲक्शन देतात. बरोबर. हा कशाचा परिणाम आहे की हा ज्या एका पद्धतीने हे सगळं वातावरण आपण हाताळतोय त्याचा हा परिणाम आहे.
हा जो वारसा लाभलेला आहे, आता यंदाच्या तरुणांनी जतन करावं का या वारशाचं? निश्चितच आणि त्याची ही आठवण आपण ठेवतो ना, ती नवीन पिढी त्याच्यातून तयार होते. आपल्याला माहिती नसेल, परंतु दरवर्षी आता इकडचं असेल किंवा अनेक ठिकाणचे जे सत्याग्रह आहेत, त्या सत्याग्रहांच्या आपण पुन्हा पुन्हा आठवणी काढतो त्या तारखांना. तर त्याचा एक परिणाम असा होतो, की नवीन पिढीला कळतं, की असं काहीतरी झालेलं होतं आणि ज्याचा आपल्या विकासामध्ये ज्या गोष्टीचा फायदा हे आहे, उपयोग आहे. तर तुम्ही आर-पी-आयचे नेते देखील आहात. तर यंदा शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे. तर राज्य सरकारने या संदर्भात काही योजना राबवल्या पाहिजेत का? की लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचतील, सत्याग्रह पोहोचेल किंवा त्यांची विचारधारणा पोहोचेल? नाही, या विषयावर काही आम्ही अजून विचार केलेला नाहीये. परंतु त्याच्यावर देखील विचार करता येईल. आणि माझा शेवटचा प्रश्न असा आहे, की आपल्याला या पिढ्यांसाठी जो लाभलेला इतिहास आहे, त्याचं कशा पद्धतीने जिवंत ठेवता येईल, कशा पद्धतीने जतन करता येईल? तरुणांसाठीच म्हणा, फक्त तरुणांसाठीच नाही, तर अनेकांसाठी जो वारसा लाभलेला आहे, मी पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर येईल, इतिहासाचं जतन करणं आणि जपून ठेवणं गरजेचं वाटतंय का? निश्चितच. मला असं वाटतं, की आता आपली तरुण मुलं किंवा मुली या एकत्र येतात आणि संघटना तयार करतात आणि संघटना केल्यानंतर मग तिचा उपयोग केवळ आपल्या आनंदासाठी म्हणून त्यांनी करू नये किंवा केवळ आपल्याला नवीन काहीतरी गाणी ऐकायची, हे करायचे, चित्रपट बघायचे अशा याच्यासाठी करू नये. तर त्याच्या या गोष्टीचा उपयोग त्यांनी एकमेकांशी संबंध हे दृढ कसे होत जातील, लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याच्यासाठी म्हणून मार्ग कसे आपल्याला घेता येतील, असे राजकारणाविरहित ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांनी कराव्यात असं माझं मत आहे. तर तुमचा कोणता एक अनुभव सांगाल का या संदर्भात? चळवळीतला अनुभव जो या सत्याग्रहाशी म्हणा किंवा याच्याशी निगडीत असेल? असे कित्येक अनुभव आहेत. आता हेच याचं जे आहे किंवा पाण्याच्या प्रश्नावरून सुद्धा. आता पाण्याच्या प्रश्नावरून ज्या वेळेला पाणी आपल्याला मिळत नसायचं आणि ते बाहेर ओळीत उभं राहून त्या बायका बिचाऱ्या पाणी आणायच्या, अशी ज्या वेळेला परिस्थिती होती, त्यावेळेला आपल्या कित्येक मुलांनी त्या महिलांना मदत केलेली आहे त्यांनी पाणी भरण्याच्यासाठी म्हणून. सर खूप-खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? खरंच हा सत्याग्रह तितकाच आजच्या काळासाठी महत्त्वाचा वाटतोय का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या क्रांती दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना आमच्या सगळ्यांकडून थेट वार्ताच्या टीमकडून खूप-खूप शुभेच्छा.